यस आपण सामना सुरू करूया। सामना सुरू होतोय अनगा 11 कोळम आणि आई गावदेवी रुंदे या दोन संघांमध्ये। सामना सुरू होतोय गेम ऑन लेट्स प्ले। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। अजिंक्य आणि फलंदाज आहेत। पहिला चेंडू फुल टॉस ऑन साइडला फाइन लेग सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार अजिंक्यच्या बॅटमधून। गोलंदाज आहेत संस्कार आणि स्ट्रायकरला फलंदाज अजिंक्य आहे। अजिंक्य आणि भावेश ही जोडी। बॅटची आतली कडा आहे। चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट लेगच्या दिशेने थोडंसं खराब क्षेत्ररक्षण। चेंडू झालाय डीप मध्ये आणि मिळतील या चेंडूवरती 2 धावा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाईल। आपण पाहू शकाल 6 धावा धावफलकावरती आहेत। 3 षटकांचा सामना असेल। सलग 2 सामने जिंकलेले आहेत आदित्य स्पोर्ट्स निंबवली या संघाने आणि तो संघ दाखल झालाय क्वार्टर फायनल मध्ये। क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे। कानिपनाथ क्रीडा मंडळ घोडसे आयोजित केंद्रीय पंचायत राज्यमंत्री चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन मिस्टामिंग क्षेत्ररक्षक आहेत आणि हा झेल ड्रॉप केलाय। कॅचेस विन द मॅचेस पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ जीवनदान मिळतंय। फलंदाज अजिंक्यला एकदा मिळते आई गावदेवी रुंदे संघाला। धावसंख्या आहे 7। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल चिंतामणजी मगर साहेब उपस्थित आहेत जे ठाणे कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि घोटसे गावचे माजी कार्यसम्राट सरपंच। यावेळी फटका चांगला आहे। महेश आहेत अप्रतिम हा झेल पकडलाय मिड ऑफला। फलंदाज झाले बाद भावेश। बॅक टू द पवेलियन। ऑन साइडला फटका चांगला आहे पाठवलाय स्वर्गीय लक्ष्मण यशवंत धुमाळ स्टँड मध्ये हा चेंडू जाऊन विसावलाय षटकार।
आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा षटकार पंकजच्या बॅट मधून. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या रुंदे टीमची 19. पहिले समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19. षटक क्रमांक दुसरं सुरू होत आहे. गोलंदाजी मार्क वरती येतोय विघ्नेश. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप शॉट सिलेक्शन, स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. चेंडू जातोय लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. धावसंख्या आहे 23. गोलंदाज आहेत विघ्नेश. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना सुरू आहे. 15 मिनिटांचा वेळ असेल 3 षटकांसाठी. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे आणि आतापर्यंत 6 मिनिटं झालेली आहेत. गोलंदाज विघ्नेश. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. लॉंग लेग, सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक येतोय हा दुसरा चौकार अजिंक्यच्या बॅट मधून. पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉल आणि धावसंख्या 28. धावा 28 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे दुसरं सुरू आहे. 3 षटकांचा हा सामना आपण पाहतोय. यापुढील होणारे सर्व सामने 3 षटकांचे असतील याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट या दोन संघांमध्ये. यावेळी फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत मोहन राऊत. टिपलाय झेल आणि समाप्त होतोय. फलंदाज अजिंक्यचा खेळ लागतोय. अजून एक धक्का आई गावदेवी रुंदे संघाला. कोंडेरी गावचे समाजसेवक उद्योजक जितू केणे यांचं आगमन झालेलं आहे. साहेबांना विनंती असेल
आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। धावसंख्या धावफलकावरती आहे 28 धावा। न्यू बॅट्समन येतोय चौथ्या क्रमांकावरती कल्पेश। क्या बात आहे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, लाईन पूर्णपणे मिस केली। चांगला चेंडू आपण पाहिला, गोलंदाज विघ्नेशच्या माध्यमातून येतोय हा डॉट बॉल। धावसंख्या स्थिर आहे 28 धावा धावफलकावरती। जितू केणी यांना विनंती असेल आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। ऑन साइडला शॉट ऑन बॉल, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार येतोय कल्पेशच्या बॅटमधून। धावसंख्या 6 ने पुढे जाईल 34। 34 धावा धावफलकावरती आहेत। एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट या दोन संघांमध्ये सुरू आहे। आई गावदेवी रुंदे आणि अनगा 11 कोलम या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे। जितू केणी यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सामना क्रमांक आजच्या दिवसामध्ये 6वा सुरू आहे। पुन्हा एकदा ऑन साइडला अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय, स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर बॅक टू बॅक येतोय हा षटकार कल्पेशच्या बॅट मधून। 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 40। धावसंख्या आहे 40। 2 षटकांच्या समाप्तीनंतर अंतिम षटक घेऊन येतो गोलंदाज विवेक। या अंतिम षटकामध्ये स्ट्राइक एंडला फलंदाज आहे पंकज, त्याला साथ देतोय कल्पेश। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे। व्हाईट +4 पंजा मिळतोय बॅटिंग करणाऱ्या रुंदे संघाला। .45 45 धावा धावफलकावरती आहेत। धावांचा डोंगर उभा केलं या मॅच मध्ये आई गावदेवी रुंदे संघाने अनगा 11 कोलम या संघासमोर। पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर शॉट ऑन बॉल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत, थोडस खराब क्षेत्ररक्षण, संस्कार होते आणि मिल्टीला चेंडूवरती 2 धावा। धावसंख्या 47। 47 धावा धावफलकावरती आहेत। 3 षटकांचा सामना आहे आणि षटक क्रमांक हे शेवटचं सुरू आहे आणि धावांचं डोंगर उभं केलं या मॅच मध्ये। विवेक
पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, अतिरिक्त बाउन्स भेटला या चेंडूवरती आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती 47 धावा. अंतिम षटक सुरू आहे. गोलंदाज आपण पाहतोय 20. पुन्हा एकदा येतोय हा व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 48 धावा. 48. अंतिम षटक सुरू आहे विवेक राजुरेचं. यावेळेस फटका चांगला आहे. लॉफ्टेड हिट. फिल्डर जज करतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. चौकार. बाउंड्री चेक करूया आपण. पंचांचा निर्णय चौकार आहे आणि स्क्रीनच्या कॅमेराच्या अगदी खाली आहे, त्यामुळे पंच निर्णय काय असेल? चौकार. गतीमध्ये परिवर्तन. फिंगर रोल केले होते, बोट विखुरली होती आणि मिल्टे एक धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 53 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकामधील 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. जितू कळणे साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती इनिंग ब्रेक मध्ये. दोन चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंग मधील आणि धावसंख्या 53 धावा धावफलकावरती आहेत. एक चांगलं बॅटल, एक चांगलं कॉन्टेस्ट या दोन टीम मध्ये. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलेला आहे. योगेश मगर यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. धावबाची संधी, विकेट धोक्यामध्ये आहे आणि फलंदाज होईल बाद लागतोय. अजून एक धक्का. कल्पेश बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आहे 53 आणि शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू शिल्लक या पहिल्या इनिंग मधील 3 षटकांचा सामना आहे. विवेक नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू येतोय आणि लेग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव या चेंडूवरती. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 54 आणि 55 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलंय अनगा 11 कोळम या संघासमोर. आई गावदेवी रुंदे या संघाने 54 धाव बनवल्या पहिल्या 3 षटकांमध्ये आणि 55 धावांचं टार्गेट सेट केलंय. झाडू घेऊन जायचं आहे. आयोजकांना विनंती असेल आपण झाडू घेऊन जायचं आहे.
55 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. स्वतः फलंदाज मैदानावरती झाडू मारतोय विवेक राजुरे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. भारतीय जनता पार्टी कल्याण तालुका अध्यक्ष आदरणीय चंदू बोष्टे साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 55 धाव बनवायचे त्या मॅच मध्ये. अनगा 11 कोलम संघाला 55 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या सामन्यामध्ये. गोलंदाज आहेत अजिंक्य. गोलंदाजी मार्क वरती येतात आणि स्ट्रायकिंगला फलंदाज मोहन राऊत आहेत. 55 धावा बनवायच्या आहेत. विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक येते 500 रुपयांचा आणि 3 षटकारांसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक. ज्ञानेश्वर घरत याचकडून ही सुवर्ण संधी. दोन्ही संघांना ही सुवर्ण संधी आहे. आणि येतोय हा डॉट बॉल. पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. रिव्ह्यू फक्त रनआउट आणि बीमर साठी आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आतापर्यंत बॅटकट साठी रिव्ह्यू आला नाहीये टेनिस मध्ये, कारण की आपल्याकडे मनोज दादा अल्ट्राइज नाहीये. गोलंदाज अजिंक्य यावेळी फटका चांगला गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय हा चौकार. धावसंख्या 4. फुल टॉस आणि या फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर कोलम गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडी स्ट्रोक षटकार. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळतायत. येथे हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 10 धावा धावफलकावरती. 55 धाव बनवायचे आहेत 3 षटकांमध्ये. आदित्य स्पोर्ट्स निंबवली या टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस साठी येऊन थांबायचं आहे, कारण की हा सामना संपल्यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. मिस टायमिंग आहे आणि अप्रतिम हा झेल पकडलाय अजिंक्यने. कॉट एंड बोल. फलंदाज झालाय बाद. मोहन राऊत
बॅक टू द पवेलियन. एक चौकार आणि एक षटकार लगावला मोहन राऊत यांनी आणि ते बाद झाले. एक चेंडू शिल्लक आहे. एकंदरीत 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 45. आमच्या सोबत नागेश आहेत. पहिल्या दिवसापासून आमचे अप्रतिम डीजे मास्टर आहेत. नागेश अंबरजे शहापूरचे आहेत. मामा वेलकम, स्वागत आहे. भारतीय जनता पार्टी कल्याण तालुका अध्यक्ष आदरणीय चंदू बोष्टे साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू प्लम LBW च्या स्वरूपात फलंदाज झाले बाद गणेश राऊत. बॅक टू द पवेलियन. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे अनगा 11 कोलम टीमची 2 बाद 10. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. गोलंदाज भावेश येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. या दुसऱ्या षटकामध्ये 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 45. विवेक राजुरे आणि सतीश ही जोडी आपण पाहतोय. पहिला चेंडू अप्रतिम टायमिंग आपण पाहतोय. लॉफ्टेड कव्हरचा फटका आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव या चेंडूवरती. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी 44 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेट. परफेक्ट यॉर्कर. चेंडू बॅटची कडा आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग लेगच्या दिशेने. एक धाव झाली पूर्ण. दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे आणि 2च धावांवरती समाधान मानावं लागेल. इथून मात्र चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. हा सामना जिंकण्यासाठी अनगा 11 कोलम या संघाला. कृष्णा केणे आणि हॅरी सर हे 2 ऑफिशियल पंच आहेत आणि थर्ड अंपायर आमचे प्रवीण विशे सर आहेत. ऑन साइडला फटका चांगला आहे. लॉंग ऑनला फिल्डर आहेत अजय होते आणि मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 14. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. सिंगल डबलने काही फरक पडणार नाहीये. तो म्हणजेच रुंदे या टीमला चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. येतो हा डॉट बॉल. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. ऑन साइडला स्क्वेअर लेग मिड विकेटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न फसलाय. इथे हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल. अनगा 11 कोलम
या टीम वरती, कारण की 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 षटकारांची गरज आहे. ड्राइव्ह केलंय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. मिळते फक्त एकच धाव आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 15. 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी बनवायचे धावा 40. ऑन साइड ला फटका चांगला आहे, मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. पाच चेंडू शिल्लक आहेत आणि बनवायचे धावा 34 या मॅच मध्ये. 5 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. जरी 5 षटकार लगावले तरी देखील हा सामना जिंकू शकत नाहीत, परंतु जर यस क्लीन बोल्ड झालेत, फलंदाज झालेत बाद. विवेक राजोरे बॅक टू द पवेलियन. षटकार येतोय महेश राऊत यांच्या बॅट मधून. लॉंग ऑन सीमा रेषेवरती एकतर्फी सामना सुरू आहे. या मॅच मध्ये काहीच मजा नाहीये, कारण की खूप मोठा विजय मिळवताना आपण पाहतोय आई गावदेवी रुंदे या टीमला या सामन्यामध्ये. दोन चेंडू शिल्लक आहेत, फटका चांगला आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, षटकार येतोय. एक चेंडू शिल्लक आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल आदित्य स्पोर्ट्स निंबवली आणि जवळजवळ निश्चित झालेला आहे आई गावदेवी रुंदे या दोन संघांमध्ये हा सामना असेल. हाफ ट्रॅकर त्याला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. शेवट गोड केलाय सतीशने आणि सामना झालाय फिनिश. सामना जिंकलाय आई गावदेवी रुंदे संघाने. अभिनंदन रुंदे संघाचं. हार्ड लक अनगा 11 कोलम टीमचं. लाईनअप करायचं आहे, सेकंड करायचं आहे आणि त्यानंतर हे मैदान सोडायचं आहे. या सामन्याचा मॅन ऑफ